आज आपल्याला बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पाहायचं आहे. क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा बोर्डाकडूनच आपल्याला आलेला आहे. तर कसं आहे बघा, 12वीला टर्मिनल एक्झाम म्हणजे प्रथम सत्र परीक्षा 50 मार्काची असणार आहे. प्रिलियम म्हणजे सराव परीक्षा तुमची लेखी 80 मार्काचं आहे आणि 20 मार्काची ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट असणार आहे. असं हे असणार आहे. त्यानंतर बोर्डाचा पेपरसुद्धा तुम्हाला रिटर्न 80 मार्काचा आणि 20 मार्काची ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट असे द्यावे लागणार आहेत बोर्डाचे नंबर सीट नंबर आल्यानंतर. त्यानंतर आपल्याला 50 मार्काची कशी एक्झाम असणार आहे प्रथम सत्र ते त्याचा फॉर्मॅट काय आहे ते बघा. प्रपोज क्वेश्चन पेपर पॅटर्न टर्मिनल एक्झाम मार्क 50 2.5 hours म्हणजेच 50 मार्काचं असणार आहे. 2.5 तासाचा पेपर असणार आहे. क्वेश्चन 1 आन्सर द फॉलोइंग ॲज डायरेक्टेड. त्यामध्ये क्वेश्चन 1मध्ये ए डू यू ॲग्री और डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट 4 मार्क. म्हणजेच काय, डू यू ॲग्री किंवा डिसॲग्री, तुम्ही ते खालील वाक्यात सहमत आहे का नाही असे 4 प्रश्न विचारले जातील. 4 मार्क प्रत्येकाला, एकाला 1 असे 4. बी आन्सर इन 1 सेंटेन्स 4 विचारले जातील. सी सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर द फॉलोइंग अल्टरनेटिव्स गिवन बिलो अँड रीराईट द सेंटेन्सेस 4 मार्क असं विचारले जातील. आणि त्यानंतर डी तुम्हाला गिव 1 वर्ड टर्म फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ते 4 मार्काचं असं 16 मार्काचं. क्वेश्चन एमध्ये ए बी आणि सी आणि डी असे 4 मार्काचे असे 16 मार्काचे विचारले जातील. क्वेश्चन 1मध्ये 16 मार्क ऑब्जेक्ट. क्वेश्चन 2 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑन पार्टनरशिप फायनल अकाउंट 12 मार्काचा कंपल्सरी असणार आहे. क्वेश्चन 3 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न 12 मार्काचा असणार आहे. क्वेश्चन 4 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑन ॲडमिशन ऑर त्याला रिटायरमेंट ऑफ पार्टनर 10 मार्काचा असणार आहे. असं ही प्रथम सत्र परीक्षा तुमची असणार आहे. अशी 50 मार्काची, पहिला 16 मार्काचा, मग 12 आणि मग 10 मार्काचं असंही असणार आहे. नंतर ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट जी असणार आहे तुमची 20 मार्काची, ती बोर्डालाही आणि सराव परीक्षा असणार आहे त्यावेळेस पण 20 मार्काची टेस्ट ही तुम्हाला द्यावी लागणार आहे. ती कसा फॉर्मॅट आहे. क्वेश्चन 1 स्टेट ट्रू और फॉल्स विथ रिझन ब्रॅकेट 2 स्टेटमेंट 2.5 मार्क ईच. म्हणजेच काय, चूक की बरोबर कारण स्पष्ट करा. 2 वाक्य विचारले जातील, 1 वाक्य 2.5 मार्काला आहे असे 5 मार्क झाले. क्वेश्चन एमध्ये ए. बी सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रीराईट द सेंटेन्स. म्हणजेच काय, खाली दिलेले पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा 5 मार्क असणार आहेत. 1 प्रश्न 1 मार्काला असे 5 प्रश्न विचारले जातील. सी कॅल्क्युलेट द फॉलोइंग 5 मार्क. आणि क्वेश्चन 2 प्रिपेअर अ स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज 5 मार्क. असे ॲप्लिकेशन बेस्ड टेस्टचा फॉर्मॅट 20 मार्काचा तुम्हाला क्वेश्चन 1मध्ये ए बी सी असे 15 मार्क असणार आहेत. क्वेश्चन 2मध्ये 5 मार्क असे 20 मार्काचे ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट ही तुम्हाला प्रिलियमच्या वेळेस 20 मार्काची द्यावी लागणार आहे आणि बोर्डाचे नंबरच्या वेळेस पण 20 मार्काची द्यावी लागणार आहे. त्यानंतर आपला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट अकाउंटचा कसा आहे तर बघा, पहिला आहे फ्रॉम द फॉलोइंग टाईप्स. क्वेश्चन 1 फ्रॉम द फॉलोइंग टाईप्स ऑफ सब क्वेश्चन एनी 4 विल बी आस्क. म्हणजे खाली दिलेले प्रश्न आहेत त्यातले फक्त 4 प्रश्न विचारले जातील. 1 प्रश्न 5 मार्काला असे 20 मार्काचा विचारला जाईल. पहिला आहे ए सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रीराईट द सेंटेन्स. म्हणजेच काय, खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. 1 मार्काला असे 5 प्रश्न विचारले जातील. बी ह्याच्यामध्ये काय आहे बघा, बी इथं काय विचारलं आहे, गिव 1 वर्ड टर्म फ्रेज 1 असे 5 प्रश्न 5 मार्काला. सी स्टेट ट्रू और फॉल्स विथ रिझन 2 विचारले जातील. 1 प्रश्न 2.5 मार्काला असे 5 म्हणजे 2च विचारले जातील. डी फाइंड ऑड 1 तिथं 5 प्रश्न 1 प्रश्न 1 मार्काला 5 प्रश्न मार्क झाले. ई कम्प्लीट द सेंटेन्सेस 5 मार्क आहेत. एफ आन्सर इन 1 सेंटेन्स ओनली 5 मार्क आहेत. जी डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट 5 मार्क आहेत. एच कॅल्क्युलेट द फॉलोइंग 5 मार्क आहेत. आय क्यू स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज 5 मार्क. एकच स्पेसिमन विचार जाईल तो 5 मार्काला असणार आहे. आणि जे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स असे 10 प्रकारचे तुम्हाला सब क्वेश्चन आहेत त्यातले फक्त 4च यातले कुठलेही विचारले जातील आणि 20 मार्काचा तो होईल. क्वेश्चन 1. क्वेश्चन 2 सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग. क्वेश्चन 2 सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग म्हणजेच काय, ॲडमिशन ऑफ पार्टनर त्याला ऑर रिटायरमेंट ऑफ पार्टनर त्याला ऑर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म त्याला ऑर बिल ऑफ एक्सचेंज असं विचारलेलं आहे.
म्हणजेच काय 4पैकी 2 कुठले तरी प्रॉब्लेम विचारले जातील, त्यातला एक सोडवायचा आहे, त्याला 10 मार्क असणार आहे. विथ ऑप्शन धरून 20 मार्क. कारण ऑरला ॲडमिशन लॉ रिटायरमेंट विचारला, ॲडमिशन लॉ डिझोल्युशन विचारला, तर राहिला रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड बिल ऑफ एक्सचेंज, तो खाली क्वेश्चन नंबर 3ला विचारला जाईल. म्हणून खाली क्वेश्चन नंबर 3ला काय म्हटलं आहे, सॉल्व एनी वन ऑफ द फ्रॉम द फॉलोइंग. वरचेच आहेत ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डिझोल्युशन ऑफ पार्टनर, बिल ऑफ एक्सचेंज. पण ब्रॅकेटमध्ये काय लागलं आहे, एनी टू रिमेनिंग प्रॉब्लेम फ्रॉम क्वेश्चन 2 विल बी आस्क. क्वेश्चन 2मध्ये जे काय प्रश्न विचारले ज्या टॉपिकवर, ते सोडून राहिलेले टॉपिक आहेत ते ह्याच्यावर इथं विचारले जातील. म्हणजेच इथं वरती ॲडमिशन ऑफ क्वेश्चन 2ला ॲडमिशन ऑफ पार्टनरला डिझोल्युशन विचारलं, तर राहिला रिटायरमेंट अँड बिल ऑफ, तो क्वेश्चन नंबर 3मध्ये विचारला जाईल. तिथं पण 10 मार्कालाच असणार आहे. पुढं क्वेश्चन नंबर 4, सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग. एकच सोडवायचं आहे. कुठल्यापैकी बघा, डेट ऑफ पार्टनर, इश्यू ऑफ शेअर्स, त्याला ऑर ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, त्याला ऑर कॉम्प्युटर अकाउंटिंग. 8च मार्काला असणार आहे. पण यातले 2च प्रश्न विचारले, एकच प्रॉब्लेम सोडवायचा आहे 8 मार्काला. म्हणजे डेट ऑफ पार्टनर विचारलं तर त्याला कॉम्प्युटर इन अकाउंटिंग विचारला जाईल 8 मार्काला, किंवा इश्यू ऑफ शेअर्स विचारलं तर त्याला ऑर ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ह्याच्यामध्ये जे विचारले ते क्वेश्चन राहिलेले प्रश्न क्वेश्चन 5मध्ये विचारले. काय, सॉल्व एनी वन फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे डेट ऑफ पार्टनर, त्याला ऑर इश्यू ऑफ शेअर्स, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, त्याला कॉम्प्युटर इन अकाउंटिंग. आणि काय लिहिलं ब्रॅकेट, एनी टू रिमेनिंग प्रॉब्लेम फ्रॉम क्वेश्चन 4 विल बी आस्क. मी 4थ्यामध्ये जे प्रश्न विचारले ते राहिलेले ते प्रश्न 5व्यामध्ये विचारले जातील. आणि त्यात मग म्हणजेच काय, 4थ्यामध्ये डेट ऑफ पार्टनरला कॉम्प्युटर इन अकाउंटिंग विचारलं, और राहिलं काय, इश्यू ऑफ शेअर्स आणि ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. मग क्वेश्चन 5मध्ये इश्यू ऑफ शेअर्सला और ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. तो पण 8च मार्काला, एकच प्रॉब्लेम सोडवायचा आहे 2 विचारले असले तरी. आणि क्वेश्चन 6, प्रॉब्लेम ऑन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, 12 मार्काला कंपल्सरी. क्वेश्चन नंबर 7, प्रॉब्लेम ऑन पार्टनरशिप फायनल अकाउंट, 12 मार्काला आहे कंपल्सरी. असं हे 80 मार्काचा फॉर्मॅट असणार आहे. आणि विथ ऑप्शन धरून 116 मार्काचं असणार आहे. असं हे फॉर्मॅट पहिल्यापासून. पहिला हा 20 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आहे, दुसरा आहे 10 मार्काला, तिसरा आहे 10 मार्काला, चौथा आहे 8 मार्काला, पाचवा आहे 8 मार्काला, आणि 6वा आहे 12 मार्काला, आणि 7वा 12. असं 80 आणि 116 विथ ऑप्शन पेपर असणार आहे. आता पुढं तुम्हाला हा जो क्वेश्चन पेपर आहे तो 20-21साठी होता. आता सध्या ते राहू अजून तसाच फॉर्मॅट राहणार आहे का नाही हे काही सांगता येत नाही. पण हे मागच्या वर्षी होतं. क्वेश्चन 1 आहे तसाच होता. 2 आहे तो ॲडमिशन लॉ रिटायरमेंट विचारलेला होता. 3 आहे डिझोल्युशन लॉ बिल ऑफ एक्सचेंज विचारलेला होता. 4था इश्यू ऑफ शेअरला कॉम्प्युटर अकाउंटिंग विचारला. 5 डेट ऑफ पार्टनर ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट विचारलेला होता. आणि 6ला आहे तसंच ठेवलेलं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आणि 7ला पार्टनरशिप फायनल अकाउंट कंपल्सरी. असंच आहे, फक्त त्यातला त्याला और असं विचारलेलं आहे. असा हा फॉर्मॅट होता फक्त 20-21ला. आता वेटेज आहे बघा, आपल्याला वेटेज दिले 20 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह आणि 60 मार्काचं काय आहे, फक्त प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला विचारणार आहेत. असं हे 80 मार्काचं आहे. मग कसं वेटेज आहे, पहिला टॉपिक आहे तो इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप आणि पार्टनरशिप फायनल अकाउंट. 12 मार्क विचारणार आहेत प्रॉब्लेमला आणि 4 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. क्वेश्चन नंबर आपलं टॉपिक नंबर 2 आहे तो अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. 12 मार्क आहेत प्रॉब्लेमला आणि 4 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह. तिसरा टॉपिक आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर, ते 2 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर रिटायरमेंट ऑफ पार्टनर 2 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह आहे. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म 2 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि 6वा आहे बिल ऑफ एक्सचेंज 2 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे प्रत्येक ह्या 3 पासून 6 पर्यंत टॉपिकपर्यंत तुम्हाला 2 मार्काचं प्रत्येक टॉपिकवर विचारलेलं आहे. परंतु प्रत्येक टॉपिक हा 10 मार्काचा, प्रत्येक टॉपिकवर 10 मार्काचाच प्रॉब्लेम विचारला. ॲडमिशन 10 मार्क, रिटायरमेंट 10, डिझोल्युशन 10, बिल ऑफ एक्सचेंज 10. म्हणजे कुठल्याही टॉपिकवर 10 मार्क आणि त्यातले 2 म्हणजे 20 मार्क असं धरलेलं आहे. आणि त्याला ऑर धरले तर असे 40 मार्क धरले. पुढे दिलं आहे 7 डेथ ऑफ पार्टनर, त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह 1 मार्काचं विचारलं जाणार आहे. 8 नंबरचा टॉपिक आहे कंपनी इश्यू ऑफ शेअर्स 1 मार्काला ऑब्जेक्टिव्ह. 9 ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट 1 मार्काला आहे. आणि 10 कॉम्प्युटर अकाउंटिंग 1 मार्काला आहे. आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 7, 8, 9, 10 तर 16 मार्क. म्हणजेच एक प्रश्न 8 मार्काला. म्हणजे डेट ऑफ पार्टनर 8 मार्काला, इश्यू ऑफ शेअर्स 8 मार्काला, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट 8 मार्काला, कॉम्प्युटर इन अकाउंटिंग 8 मार्काला. त्यातले 2 विचारले जातील असे 16 मार्क. आणि त्याला ऑर असतील तर 32 मार्क. असा इकडं 80 मार्क आणि इकडे 116 मार्क असा हा वेटेज मार्काचं दिलेलं आहे. अशा प्रकारे हे वेटेज आहे तुम्हाला दिलेलं, हे समजून घ्यायचं आहे.
पहिला टॉपिक कंपल्सरी प्रॉब्लेम आहे, दुसरा टॉपिक कंपल्सरी आहे, तिसरा, चौथा, 5वा, 6वा और आहेत 10-10 मार्काला आणि 7वा, 8वा, 9वा, 10वा 8-8 मार्काला विचारले जाणार आहेत. असं हे क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट किंवा स्कीम ऑफ मार्किंग हे आहे आणि फॉर्मॅट सांगितलेलं आहे आणि हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. चालेल, ठीक आहे.